अतिवृष्टीमुळे देगलूर आणि बिलोली तालुक्यात शेतकऱ्यांचे 100% नुकसान झालेले दिसून येते। या पार्श्वभूमीवर आमदार जितेश अंतापूरकर यांनी नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत हलगर्जी न करता शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्यात अनेकदा विमा कंपन्यांच्या मदतीच्या दाव्यांमध्ये शेतकऱ्यांना अपुऱ्या मोबदल्याचा अनुभव आलाय। त्यामुळे अंतापूरकरांच्या या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून शेतकऱ्यांच्या वास्तविक नुकसानीची 100% नोंद घेतली जावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। देगलूर आणि बिलोली तालुक्यात पीक कापणी प्रयोग सुरू असून आमदार अंतापूरकर म्हणाले, शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांना न्याय मिळवून देणे हीच आमची प्राथमिकता आहे। नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही। प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची योग्य आणि संपूर्ण नोंद घेण्यासाठी आमचे कार्यकर्ते थेट बांधावर उपस्थित राहणार आहेत। आमदार अंतापूरकर यांनी पुढे सांगितले की नुकसान भरपाईचा निधी शेतकऱ्यांच्या हातात वेळेत पोहोचावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत। या संकट समयी शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभं राहण्याची आम्ही ग्वाही देतो, कुठेही कमी पडणार नाही। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।